तिला पाहून सळसळत्या बनाची आठवण येते. तिला पाहून सळसळत्या बनाची आठवण येते. तिच्या गंधाळण्याने चंदनाची आठवण येते. तिला सलवार कुर्ता जीन्स पलाझो छान दिसतो पण तिला सलवार कुर्ता जीन्स पलाझो छान दिसतो पण तिने जर नेसली साडी सणाची आठवण येते. तिने जर नेसली साडी सणाची आठवण येते. मित्रहो, वैभव जोशी यांच्या ओळी आहेत आणि आजच्या दिवशी ह्या ओळींचं कथन करण्याचं फक्त एकमात्र कारण आजचा दिवस सणाचा म्हणजे गुढीपाडव्याचा, चैत्र शुद्ध प्रतिपदेचा. आणि पुन्हा गुढी म्हणजे काय तर एक असं वस्त्र ल्यालेली काठी जे वस्त्र भरजरी आहे, जे आनंदाचं, नेतृत्वाचं, समृद्धीचं, शांततेचं, संपदेचं आणि शुभ असं प्रतीक आहे. आणि हे नैसर्गिक वस्त्र म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर साडी. जेव्हा जेव्हा स्त्री साडी नेसते ती पुन्हा सणाची आठवण करून देते. म्हणजे नेमकं काय तर ती खुलून दिसते, ती शृंगारिक वाटतेच, पण त्या व्यतिरिक्त सात्विकता, प्रेम, सद्भावना, समृद्धी, शांतता, संपदा या सगळ्या गुणांचा निचरा तिच्या व्यक्तिमत्वातनं सतत होत असतो, नाही का? आणि आजच्या या दिवसाचं सगळ्यांचं जे काही मत आहे, सगळ्यांचा जो काही विचार प्रवाह आहे, तो असा एकसंध आहे. आपण शांततेच्या, समृद्धीच्या, संपदेच्या, शुभ कार्याच्या सुरुवात करण्याच्या एकमेकांना शुभेच्छा देत आहोत. परंतु वैभव जोशींच्या या ओळींनी मनामध्ये एक वेगळं रिंगण धरलं आणि मला असं वाटलं की ह्या ओळी तुमच्यापर्यंत पोहोचवाव्या. बघा पटलं तर पुन्हा असंच काहीतरी घेऊन येईन खास तुमच्यासाठी. तुमचा मित्र प्रसाद. तोपर्यंत काळजी घ्या.